मंडळी नमस्कार। शिवसेना हा पक्ष बाळासाहेब ठाकरेंनी तळागाळात पोहोचवला, त्यामुळे अगदी रिक्षा चालक, टपरी चालक असे अनेक नेते शिवसेनेमध्ये मोठे झाले। अर्थात त्यांनी शिवसेनाही वाढवली हे नाकारता येणार नाही, आणि या नेत्यांनी आपली पार्श्वभूमी काय होती हे देखील कधी नाकारलंही नाही। मात्र शिवसेना फुटीनंतर या गोष्टीची मोठ्या प्रमाणात समाजात वाच्यता झाली। पक्षाने नेत्यांना सर्व काही देऊ केलं, अनेक नेते तरीही पक्ष सोडून जातात, हा प्रत्येक पक्षाचा इतिहास आहे। शिवसेना फुटीनंतर एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या अनेक नेत्यांमध्ये अशा नेत्यांचा समावेश आहे, ज्यामध्ये जळगाव जिल्ह्यातल्या गुलाबराव पाटील यांचा देखील समावेश आहे। एक टपरी चालक कार्यकर्ता शिवसेनेचा ढाण्या वाघ झाला। शिवसेना फुटीनंतर जळगाव दौऱ्यात असताना उद्धव ठाकरे यांनी तसंच संजय राऊत यांनी देखील गुलाबराव पाटील यांच्यावर जोरदार टीका केल्याचं आपण पाहिलं। मात्र त्याचवेळी गुलाबराव पाटलांनी आपल्या टीकेला प्रत्युत्तरही जोरदार दिलं, पण टीका होते, पुढे त्याचा विसर होतो। मात्र आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेत, तेव्हा या नेत्यांविरोधात दुसरा प्रबळ नेता तयार करणं हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला आजघडीला कठीण जाण्याची शक्यता आहे। कारण उद्धव ठाकरेंना सोडून गेलेले अनेक नेते एकनाथ शिंदेंसोबत आहेत, मात्र त्यांनी मतदारसंघात केलेली विकास कामे त्यावर त्यांची राजकीय मदार असणार आहे। असं असलं तरी उद्धव ठाकरे आणि शिवसेना या नेत्यांच्या विरोधात तितक्याच ताकदीनं उतरण्याची शक्यता आता व्यक्त होते। गुलाबराव पाटील हे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत, विद्यमान सरकारमध्ये ते मंत्री देखील आहेत, आणि हा मतदारसंघ शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ मानला जातो, म्हणून उद्धव ठाकरे यांचं या मतदारसंघावर आता लक्ष आहे। मात्र असं असतानाही गुलाबरावांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला एक प्रकारे आव्हान दिलं आहे। तसं पाहिलं तर जळगाव जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला गेला। दादा भुसे, गुलाबराव पाटील या नेत्यांनी इथली शिवसेना वाढवली। मात्र शिवसेना फुटीनंतर दादा भुसे, गुलाबराव पाटील यांनी एकनाथ शिंदेंची साथ दिली। साहजिकच या नेत्यांविरोधात ठाकरे नाराज आहेत, आणि आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला सोडून जाणाऱ्या प्रत्येक नेत्यांविरोधात ते प्रबळ उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत। याच जळगाव ग्रामीण मतदारसंघातून गुलाबराव पाटील सलग दुसऱ्यांदा निवडून आले आहेत। त्यापूर्वी 1999 आणि 2004 या विधानसभेला ते एरंडोल मतदारसंघातून निवडून आलेले आहेत, आणि यंदाही महायुतीचे तेच उमेदवार असतील हे जवळपास निश्चित आहे। तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे गुलाबराव देवकर आणि ठाकरे गटाचे गुलाबराव वाघ यांच्या नावाची चर्चा आहे। अर्थात हे नेते इच्छुक आहेत। गुलाबराव देवकर यांची राजकीय कारकीर्द तशी पाहिली तर मोठी आहे। तसं पाहिलं तर 2009च्या निवडणुकीमध्ये गुलाबराव पाटील यांचा राष्ट्रवादीच्या याच गुलाबराव देवकरांनी पराभव केला होता। तेव्हा जळगाव ग्रामीण हा मतदारसंघ नुकताच बनलेला होता। तेव्हा 5000 मतांच्या फरकानं गुलाबराव पाटील गुलाबराव देवकर यांच्याकडून पराभूत झाले। या पराभवासाठी भाजपाचे नेते एकनाथ खडसे यांनीच राष्ट्रवादीच्या देवकरांना मदत केल्याचे आरोप पाटील यांनी तेव्हा केले होते। त्यामुळे पाटील आणि खडसे यांच्यामध्ये असणारे राजकीय संबंध हे तितके चांगले नसल्याचं बोललं जाते। सद्यस्थितीला एकनाथ खडसे हे अजूनही राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये असल्याचं म्हणत आहेत, तर भाजपाचे नेते ते दुसरीकडे त्यांना लवकरच पक्षात घेतलं जाईल अशा पद्धतीचं वक्तव्यही करतायत। विधानसभा निवडणुकीवेळी त्यांचा स्टँड नेमका काय राहतो, त्यावर त्यांच्या समर्थक या मतदारसंघात आपला प्रभाव कोणत्या नेत्यांच्या विरोधात पाडतील यावर बरंच राजकारण ठरणार आहे। मंडळी, गुलाबराव देवकर मधल्या काळात घरकुल घोटाळा प्रकरणी राजकारणापासून अलिप्त राहिले। साहजिकच त्याचा फायदा हा गुलाबराव पाटलांना झाला। मात्र आजची परिस्थिती वेगळी आहे। शरद पवार यांच्या पक्षाने लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं यश मिळवलं ते पाहता पक्ष, कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालेले। त्यामुळे गुलाबराव पाटील यंदाच्या विधानसभेला पूर्ण ताकदीनं उतरण्याची शक्यता व्यक्त होते आहे। मात्र महाविकास आघाडी ही जागा कोणत्या पक्षाला सुटते यावर इथलं राजकारण अवलंबून असणार आहे। मात्र त्याचवेळी जळगाव ग्रामीण विधानसभा हा मतदारसंघ शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ असल्यामुळे ठाकरे गटही जोरदार तयारी करत असून गुलाबराव वाघ यांच्या नावाची उमेदवार म्हणून ते घोषणा करू शकतात। वाघ त्या पद्धतीनं जोरदार तयारी देखील करतायत। कार्यकर्ते गुलाबराव पाटलांवर नाराज झालेले शिवसैनिक यांना एकत्र करण्याचा प्रयत्न वाघ करतायत। त्यातच ठाकरेंची साथ मिळाली तर वाघ पाटलांना धक्का देऊ शकतात। तसं पाहिलं तर यंदा लोकसभेला जळगाव लोकसभेला शिवसेना ठाकरे गटाचे करण पवार हे उमेदवार होते। त्यावेळी महाविकास आघाडीच्या याच नेत्यांनी पवार यांना मोठी मदत केल्याचं सांगितलं जातंय। असं असलं तरी यंदाच्या विधानसभेला गुलाबराव पाटील यांना पराभूत करणं ठाकरेंसाठी कठीण असल्याचं सांगितलं जात आहे। पाटील हे शिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणून या परिसरात परिचित आहेत। बंडात शिंदेना साथ दिली असली तरी शिंदेंच्या मदतीने मतदारसंघात अनेक विकास कामं खेचून आणण्यात त्यांनी मागच्या काळात यश मिळवलं आहे। त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर ते मतदारांना यंदाच्या विधानसभेला सामोरं जातील असं बोललं जातंय। कार्यकर्त्यांची फळी आणि विकास कामं तसंच भाजपची मदत या गोष्टींवर पाटील यांची मदार असणार आहे। तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये तिकीट मिळवण्यासाठी नेत्यांमध्ये स्पर्धा असणार आहे। आता या स्पर्धेत तिकीट मिळवण्यात कोण यशस्वी होतो, दुसरे नेत्याला किती साथ देतात की प्रसंगी बंडखोरी होते, या गोष्टींवरही महाविकास आघाडीचं यश आणि राजकारण ठरणार आहे। म्हणजे तुम्हाला काय वाटतं, गुलाबराव पाटील हे पराभूत होतील? ठाकरेंना पाटलांचा पराभव करणं शक्य आहे का? याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।
तुर्तास वेळ झाली इथे थांबण्याची. पाहत रहा कडक बात.